नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 4थीच्या वर्गाचा तास घेणार आहोत. सर्व विषयांचा मराठी, गणित, इंग्रजी आणि परिसर अभ्यास. या चारही विषयांच्या द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2च्या चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी एकाच व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरासहित सोडवलेल्या मिळणार आहेत. अतिशय सुंदर असा व्हिडिओ हा झालेला आहे. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. यातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करा, पाठांतर करा. असेच सर्व प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवायला मदत होणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये आपली जी काही परीक्षा आहे 11 एप्रिलनंतर, त्यासाठी आपल्याला ह्या प्रश्नपत्रिका उपयोगी ठरतील. सर्वप्रथम आपण मराठीची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. त्यानंतर इंग्लिश, नंतर गणित, मॅथ्स आणि परिसर अभ्यास. या चारही प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण उत्तरासहित पाहणार आहोत. म्हणून आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचत जाईल. इयत्ता 4थी मराठी संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित. एकूण 30 गुणांची आपली ही प्रश्नपत्रिका आहे आणि ती सोडवण्यासाठी तुम्हाला 2 तासाचा वेळ दिला जाईल. सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका 30-30 गुणांच्या आहेत. सर्वप्रथम आपण मराठीची प्रश्नपत्रिका पाहू. प्रश्न पहिला, शब्द ऐकून लिही. 5 गुणांसाठी तुम्हाला 5 शब्द ऐकवले जातील, ते तोंडी लिहायचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 ते 5 साठी एक कविता दिलेली आहे, चवदार तळ्याचे पाणी. ही कविता वाचायची आहे आणि त्यावर आधारित जे काही 4 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत, त्यांचा अचूक पर्याय निवडून त्याला टिक मार्क करायची. बघा ते 4ही प्रश्न. 5 गुणांसाठी आपल्याला हा उतारा दिलेला आहे. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर रिकाम्या जागी लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न 6वा असेल समानार्थी शब्द. 7व्यामध्ये वाक्यात उपयोग करा दिलेले आहे. 2 प्रचार दिलेले आहे, त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे आपल्याला. सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. 8 ते 11 साठी आपल्याला उतारा वाचायचा आहे आणि 4 पर्यायांपैकी अचूक पर्याय विचारलेल्या प्रश्नाचा निवडायचा आहे. बघा ते 4ही प्रश्न, तो उतारा. ज्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओला घाई होईल त्या ठिकाणी व्हिडिओ थांबवा आणि व्यवस्थित लिहा. त्यानंतर 12वा प्रश्न 3 गुणांसाठी. 3 वाक्प्रचार दिलेले आहेत आणि त्या 3 वाक्यांमध्ये आपल्याला अचूक असा वाक्प्रचार टाकायचा आहे. त्यानंतर वान प्रत्यय लावून 2 शब्द बनवायचे आहेत. त्यांनी शब्द दिलेलाच आहे, त्याला फक्त आपल्याला वान लावायचं आहे. शेवटच्या प्रश्नामध्ये तुम्ही पक्षी झाला आहात अशी कल्पना करायची आणि निबंध लिहायचा आहे 5-6 ओळींचा. त्याला 4 गुण मिळणार आहेत. मराठीच्या प्रश्नपत्रिकेनंतर इंग्लिशची प्रश्नपत्रिका 30 गुणांची. बघा कसे प्रश्न विचारलेले आहेत. क्वेश्चन नंबर 1 4 मार्कांसाठी 4 स्मॉल लेटर लिहायचे आहेत आपल्याला. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला पॅरेग्राफ बघायचा आहे, त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे व्यवस्थित आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिल्याप्रमाणे लिहायची आहेत. व्यवस्थित सराव करा या प्रश्नाचा पण, असेच प्रश्न येतील. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला यूज द लेटर इन वर्ड्स, तो शब्द दिलेला आहे तो बघायचा आहे आणि त्याच्यावरून 2-2 शब्द बनवायचे आहेत. बघा ते या ठिकाणी बनवून दाखवलेले आहेत. क्वेश्चन नंबर 4 4 गुणांसाठी.
क्वेश्चन नंबर 5. Question number 6. क्वेश्चन नंबर 7. 6मध्ये आपल्याला मराठीत शब्द दिलेले ते इंग्लिशमध्ये लिहायचे आहेत. 7मध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड या पद्धतीने लिहा. 8मध्ये आपल्याला प्रश्न बनवायचा आहे एक. आणि 9मध्ये व्हेजिटेबलची नावं लिहायची आहेत 8-10 आयटम. ही झाली इंग्लिशची प्रश्नपत्रिका. त्यानंतर मॅथ्स गणिताची प्रश्नपत्रिका बघा. 30 गुणांचा पेपर असेल आपला आणि त्यासाठी विचारलेली प्रश्न बघा. एकूण 25 उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. सर्व उदाहरणं काळजीपूर्वक पहा. सुरुवातीला इकडचा भाग पहा बघा. क्वेश्चन नंबर 1. टू 3 4 5 बघा. सर्व प्रश्न काळजीपूर्वक आपल्या वहीत ही सर्व उदाहरणं नीट सोडवा. अशीच उदाहरणं आपल्याला येतील. छान असा सराव करा म्हणजे पैकीच्या पैकी गुण मिळतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9. 4 लिटर म्हणजे 4000 मिलीलिटर्स. गुणाकार करा, भागाकार. 1-1, 2-2 गुणांसाठी ही सर्व प्रश्न विचारलेले आहेत. दिलेलं चित्र कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर 14वा उदाहरण बघा. एक चार्ट दिलेला आहे आणि त्यावर आधारित आपल्याला 4 प्रश्न विचारलेले आहेत. ते अशा प्रकारे सोडवा. एकविसावा प्रश्न. बघा. या टाईपची सर्व उदाहरणं तुम्हाला येतील. व्यवस्थित सोडवा. आपल्या पाठ्यपुस्तकातलेच उदाहरणं आहेत. ही झाली मॅथ्सची क्वेश्चन पेपर. त्यानंतर शेवटचा विषय आहे परिसर अभ्यास. 30 गुणांची प्रश्नपत्रिका परिसर अभ्यास 1 आणि परिसर 2 वर आहे. बघा ते प्रश्न. प्रश्न पहिला. योग्य पर्याय निवडा 5 गुणांसाठी. प्रश्न दुसरा 2 गुणांसाठी. दिशांची नावं लिहायची आहेत. प्रश्न तिसऱ्यामध्ये कारणे द्या विचारलेले आहेत 4 गुणांसाठी. बघा त्यांची उत्तरं पण आहेत. व्यवस्थित वहीत लिहून ठेवा आणि पाठांतर करा. प्रश्न चौथ्यामध्ये सविस्तर उत्तर लिहायचं आहे.
वाहतुकीच्या नियमांचं पालन का केले पाहिजे? तुमचं मत लिहा त्या ठिकाणी. त्यानंतर प्रश्न 5वा, नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती. यामध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. त्यानंतर परिसर अभ्यास 2ची प्रश्नपत्रिका बघा. प्रश्न 6वा, योग्य पर्याय निवडा 4 गुणांसाठी. प्रश्न 7व्यामध्ये 2-3 वाक्यात उत्तरं लिहायची आहेत 4 गुणांसाठी. आपल्या इतिहासावर आधारित सर्व प्रश्न आहे त्या ठिकाणी परिसर 2मध्ये. प्रश्न 8वा 4-5 वाक्यात माहिती लिहायची 4 गुणांसाठी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीची संकलित मूल्यमापन 2च्या द्वितीय सत्राच्या मराठी, गणित, इंग्रजी आणि परिसर अभ्यास या 4ही विषयांच्या प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरासहित सोडवलेल्या आहेत. या प्रश्नपत्रिका चालू वर्षाच्या आहेत, आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणाऱ्या आहेत. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.